हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या विधानसभा इलेक्शनमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या मतदारसंघात जे निकाल लागले त्यामुळे महाराष्ट्राला धक्का बसला आणि त्यातला सर्वात मोठा धक्का जो आपल्याला बघायला मिळाला तो संगमनेरमधून, अर्थात महाराष्ट्रातल्या राजकारणाचं एक शांत संयत नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते बाळासाहेब थोरात हे सलग 8 वेळा संगमनेरमधून निवडून आले होते आणि त्यानंतर खरं तर अनपेक्षित अनाकलनीय असा निकाल त्यांच्या मतदारसंघात बघायला मिळाला आणि त्यामुळे सर्वांना धक्का बसला। पण त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना सुद्धा दारुण पराभवाचा सामना करावा लागतोय आणि ही लढाई जी आहे ती इथं संपत नाहीये, तर इथून ती लढाई महाविकास आघाडीसाठी आणि काँग्रेससाठी सुरू होणार आहे। तर नेमका हा पराभव कशामुळे झाला, पुढचा प्लॅन काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय होणार आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी स्वतः राज्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत। आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच नव्हे तर राजकीय वर्तुळातल्या सुद्धा विरोधी पक्षातल्या सुद्धा नेत्यांना धक्का बसला, असं कसं झालं संगमनेरमध्ये? खरं आहे का, तो संगमनेरचा मतदारसंघ हा माझा खूप छान बांधलेला मतदारसंघ आहे आणि तो पिढ्यानपिढ्या बांधलेला आहे। कार्यकर्त्याचं नेटवर्क माझं फार छान आहे। आम्ही रोज लोकांच्या संपर्कात आहे, 365 दिवस 24 तास असं म्हणलं तरी हरकत नाही, इतका संपर्क आहे। संस्था आमच्या ज्या राज्यात चांगल्या संस्था असणारे मतदारसंघ असतील, सहकारी संस्था किंवा इतर त्यामध्ये तो मतदारसंघ येतो। त्यामुळे कनेक्ट जो आहे तो मतदारसंघाशी प्रत्येक कुटुंबाशी आमचा संपर्क आहे। अर्थव्यवस्थेमध्ये खूप चांगले बदल आम्ही मतदारसंघातल्या कुटुंबांमध्ये केलेले आहेत। एक अर्थव्यवस्था बदलण्याचं काम तिथे केलेलं आहे। कामं म्हटले तर माझ्या जवळून सगळी कामं चांगल्या पद्धतीने चालली, धरणांची कामं, हे कामं, एक बदल तर खूप मोठा केलाय। पाणी येणं, हा फार निळवंड सारखं धरणाचं पाणी येणं, हे फार मोठं काम झालेलं आहे। हे सगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा मोठं दूध संघ असेल किंवा साखर कारखाना असेल, अर्थव्यवस्थेत खूप मोठा बदल आहे। एवढंच नाही तर आमच्या बँकिंग सुद्धा अत्यंत चांगली सहकारी बँकिंग आहे। अर्थव्यवस्था एवढी मजबूत झालेली आहे की एकंदर संगमेर तालुक्यातल्या आमच्या बँकेमध्ये, पतसंस्थांमध्ये 8,000 कोटी रुपयाची ठेवी आहेत। आता कदाचित कुठं आहे असू शकतात याच्यामध्ये, पण ही एक चांगल्या अर्थव्यवस्थेचे सगळे लक्षणं आहेत। प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे, त्याची प्रत्येकाची काळजी घेतली जाते। असं असताना आणि कार्यकर्त्याचं नेटवर्क, एकदम सुंदर नेटवर्क माझ्याकडे आहे आणि अगदी निरपेक्ष चांगल्या पद्धतीनं कोणतीही अभिलाषा नसलेलं असं नेटवर्क आहे। हे सगळं असताना मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास होता, माझा जनतेवर माझा विश्वास होता, माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास होता, त्यांच्या संपर्कावर विश्वास होता, हे सगळं होतं आणि त्यामुळे मी राज्यामध्ये पूर्णपणे फिरत होतो। अनेक मतदारसंघांमध्ये मी राज्यातल्या गेलो, कधी माननीय पवार साहेबांवर होतो, कधी उद्धवजींवर होतो, कधी आम्ही स्वतंत्र होतो, परंतु जितकं फिरता येईल तेवढं फिरत होतो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा मदत करत होतो। अशा वेळेस थोडंसं माझं लक्ष कमी झालं आणि मी असं धरून चाललो होतो की माझा मतदारसंघ, माझे मतदार, माझे नागरिक, माझे कार्यकर्ते यांच्यावर असला माझा विश्वास यामुळे मी थोडासा जादा विश्वास होताच त्यांच्यावर, आज मी ठेवतोय, काय हे नाही, परंतु मतात मात्र रूपांतरित ते तसं झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य करावी लागते। ती माझ्याकरता धक्कादायक आहे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता धक्कादायक वातावरण तालुक्यामध्ये तसं आहे। राज्यातून खूप लोक भेटण्याकरता मला आजही संगमनेरला येत आहेत, हे खरं झालंय आता असं। पण दुसऱ्या दिवशी ज्याला निकालानंतर, म्हणजे लोकांना पण अपेक्षित नसेल, पण ज्याला निकाल लागला त्यानंतर काय मतदारसंघातल्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? सगळी हळहळ दिसलेली आहे। खरं सांगतो, खूप हळहळ मतदारसंघातले लोक करत होते, कार्यकर्ते होते। त्याचा उपयोग काय असतो? निकाल झाल्यानंतरच्या त्या दुःख व्यक्त करणं, हळहळ व्यक्त करणं, याचा काही उपयोग नाहीये। इथं काय त्याचा त्यामुळे ती फक्त हळहळ झाली, आता बाकी काही नाही।
पण विरोधी उमेदवाराचा खऱ्या अर्थानं तर खूपच नवखा उमेदवार होता. हा जो प्रचार होता ॲक्च्युअली त्या प्रचारावरती पण संशय लोक घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल तर या निकालावरती विश्वास नाही असं काँग्रेसचे नेते, बरेचसे राज्यातले नेते, विरोधी पक्षातले नेते बोलत आहेत की जे नेते हरू शकत नाहीत असे नेते हरलेत. उदाहरणार्थ तुमच्यासारखे ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ही एक गोष्ट आहे की माझं सांगत असताना संगमनेरचं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालंय हे नाकारता येणार नाही. असं आहे की भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट 150 उभे केलेली इतकी जागा येणं हा आश्चर्यकारक आहे. इतिहास आहे हा नवा. म्हणजे असं कसं घडू शकतं की ज्या पक्षाला 3 महिन्यापूर्वी लोकसभेला एवढा मोठा पराभवाला सामोरं जातं, 3 महिन्यात एवढा कोणता बदल झाला की ज्याच्यामुळे एवढा मोठा विजय मिळाला. त्यामुळं संपूर्ण याच्यामध्ये शंका याला खूप जागा मला वाटते. ईव्हीएमच्या बाबतीत तर सगळ्यांनाच शंका आहे. म्हणजे जो बोलतो तो ईव्हीएमचंच बोलतो का त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न असला पाहिजे आणि तुम्ही तो शोधला पाहिजे आणि तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही तर सरळ आता बॅलेट पेपरवर जा. हे तर नागरिक बोलतायत, कार्यकर्ते बोलतायत, जे भेटतं ते बोलतंय. शंका वाटावी अशा अनेक गोष्टी सातत्यानं आता सोशल मीडियामध्ये सुद्धा येत आहेत. आमचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा त्याबाबतीत शंका व्यक्त केली. सांगितलं की आम्हाला जनआंदोलन करावं लागेल, हे इतकं दोष याच्यामध्ये आहेत. हा एक भाग तो ईव्हीएम मलाही वाटतो. हे खरं आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रश्न असला पाहिजे. बाबा आढाव पण उपोषण, बाबा आढाव सारखं व्यक्तिमत्व, एक आदरणीय व्यक्तिमत्व, ज्यांचं वय कदाचित 90 वर्षापेक्षा जादा असेल, संपूर्ण आयुष्य सेवेसाठी घातलेलं आहे. लोकशाही करता म्हणून त्यांचं योगदान आहे. आपल्या राज्यघटनेवर सामान्य माणसाकरता, गरिबाकरता काम करणारे ते जर एक दिवस कर्तव्य की मला माहित नाही, परंतु ते जर आंदोलन करायला करता पुढे आले असतील तर म्हणजे ते सहज आंदोलन नाही, त्यांचं पूर्ण अभ्यासानंतर ती कोणती गोष्ट करतात असं व्यक्तिमत्व येते. ते आपल्या लोकशाहीला खरं म्हणजे त्यांचं आंदोलन हे म्हणजे कुठेतरी धोका असल्याचं लक्षण आहे असं माझं मत आहे. हे बरोबर आहे की ईव्हीएम हा विषय तर आहेच, परंतु 2-3 गोष्टी मला आणखी ज्या वाटल्या त्यामध्ये लाडकी बहिणीची योजना, आता तशी त्या योजना तर आम्ही घेत नाही असं नाहीये. उलट आपण पाहिलं असेल की काँग्रेसनं संजय निराधार काँग्रेसनं आणली, श्रावणबाळ काँग्रेसनं आणली, राजीव गांधी जीवनदायी योजना काँग्रेसनं, त्याच्यानंतर महात्मा फुले जीवनदायी योजना ती काँग्रेसनं आणली. यापूर्वी राहुलजींनी सुद्धा कोरोनाच्या संकटानंतर म्हटलं की 24,000 रुपये गरिबाच्या कुटुंबाला द्या, म्हणजे अर्थव्यवस्थेत एक मोठा बदल तुम्हाला घडेल, कारण ते चलनवलन फिरायला मदत होईल. आम्ही इतर राज्यात काही ठिकाणी अशा योजना राबवतो, परंतु ज्या वेळेस संपूर्णपणे तिजोरीचा खळखळाट झालेला आहे, तिजोरी संपवून टाकली आणि त्यानंतर ही योजना तुम्ही घेताय आणि ती राबवताय, आणि ते राबवत असताना 7,500 रुपये आमच्या भगिनींना गेले. त्याचा एक मोठा आणि सारखी जाहिरात, सरकारी खर्चानं किती जाहिरात करावी, सरकारी खर्चानं तुम्ही मेळावे करता महिलांचे राज्यभर, सरकारी खर्चानं जाहिरात करता, सरकारी खर्च त्या योजनेकरता वापरता. नुसतं जाहिरात आणि मेळाव्याकरता जर 900 कोटी रुपये खर्च करणार असाल तुम्ही, तर खरं म्हणजे एवढ्या त्या 900 कोटीमध्ये किती काम झालं असतं वेगळं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण ते भुलवलं एका प्रकारे लाडक्या बहिणी योजनेनं महिलांना. आहेच आहे, त्याचा परिणाम नाकारताच येणार नाही. ती योजना बंद होईल असा प्रचार करणारे काही लोक फिरत होते, काही हिंदी जाहिरातीच केल्या ना की जाहिरात केली, घरोघर गेले, त्या बहिणींशी बोलले, आणि त्याच्यातून सांगितलं की नाही पहा, नाही तर दुसरं सरकार आलं तर बंद, आम्ही तर 3,000 तयार होतो. कारण रिसोर्सेस आमचे काँग्रेसचे स्ट्रॉंग आहे महाराष्ट्राचे, पण त्याकरता अर्थव्यवस्था व्यवस्थित करणं हे तितकं बरोबर होतं. पण यांचं फक्त उधळपट्टी हा विषय होता, राजकारण करणं, सत्तेवर जाणं हा विषय त्यामध्ये मोठा प्रचार झाला काँग्रेसबद्दल. योजना बंद करू, तुम्ही आलात तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील, तुम्ही आलात हा प्रचार खूप करण्यात आला, प्रवास बंद होईल, खोटा प्रचार खूप प्रचार केला हा. आणि त्याचा परिणाम असा का आपलं मत नाही दिलं तर मत दिलं नाही तर योजना बंद होईल, हे उत्पन्न बंद होईल. ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्याकरता ते 1500 खूप आहे, गोरगरीब याच्याकरता त्यांनी याच्या आशेनं मतदान केलं असेल हे काही नाकारता येत नाही. दुसरं, धर्माचं बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करण्याचा उद्योग
हा झालेला आहे. काही घटना घ्यायच्या, त्याचा एकदम त्याच्यातून खूप गाजावाजा करायचा, त्याच्यातून त्या शेवटपर्यंत मीडियाच्या मार्गातून पोहोचवायचा, त्याच्यात काही पत्रकं टाकायचे. हे इतकं केलं गेलं की म्हणजे 3 महिन्यापूर्वी नसलेलं वातावरण काही दिवसामध्ये त्यांनी ते तयार केलं. आणि विशेषतः तरुण वर्ग जो असतो तो ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण तुम्हाला यासाठी थांबवतोय, या प्रश्नाचं जरा व्यवस्थित आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही राज्यघटना ज्या वेळेला बघता किंवा तुम्ही ज्यावेळेला शपथ घेता, तुम्ही आमदार म्हणून असा किंवा तुम्ही मंत्री म्हणून असा, तर त्यावेळेला तुम्ही निरपेक्ष भावनेनं आणि निष्पक्षपणे काम करण्याची शपथ घेता. पण तेच लोक येऊन प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे ज्यावेळेला नारे देतात किंवा सनातन धर्म वाचवण्यासाठी अशा पद्धतीने मतदान, तर हे समाजासाठी किती त्याचा काय तुम्हाला फटका बसला? हा देश चालवायचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊनच चाललं पाहिजे. सर्व जाती धर्मांना या मताची राज्यघटना आहे आणि त्या मताचे आम्ही आहोत. एक आहे की जर कोणी चुकलं असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग आता तो अक्षय शिंदे चुकला, शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी आहे. आमच्याकडे तो वसंत देशमुख नावाचा एक त्यांचाच कार्यकर्ता वाईट साईट बोलला, चुकला, तो सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. तसं इकडे कोणी चुकलं त्याला शिक्षा झाली पाहिजे. जो गुन्हेगार असेल, गुन्हेगाराला जात धर्म काही नसतं आणि त्यामुळं जो चुकल त्याला शिक्षा हा खरा राजधर्म आहे आणि तो पाळला गेला पाहिजे. परंतु बाकी विषय सोडून देऊन एखाद्याच विषयावर मात्र खूप गाजावाजा करायचा हे चित्र आणि त्याचा एक परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरणाचा हा संपूर्ण राज्यामध्ये झालेला मला दिसतो आहे. खरं म्हणजे आमच्या पुढे आव्हान आहे की हे ध्रुवीकरण कसं रोखायचं. ज्याला राज्यघटना वाचवायची, ज्याला लोकशाही वाचवायची, त्याच्या पुढचं त्या समाज धुरीणा पुढचं आव्हान आहे की हे कसं आपल्याला हे बदलायचं आणि राज्यघटनेला अभिप्रेत असलेलं वातावरण कसं निर्माण करायचं. तुम्ही आता असं धर्मनिरपेक्षता आणि जे समाजवादी समाज रचना याच्यावर हरकत घ्यायला लागले तुम्ही. याच्याकरता सुप्रीम कोर्टात जाता. याचा अर्थच यांच्या मनात काय हे कळतं. आज संविधान दिनाच्या निमित्तानं किती माननीय पंतप्रधानांनी संविधानाचं महत्त्व सांगितलं असलं किंवा उपराष्ट्रपती सन्माननीय धनगडांनी सांगितलं असलं तरी ते ज्याला जाणतं त्याला खरं वाटत नाही. कारण कृतीमध्ये मात्र त्यांच्या हे वेगळं आहे हे सगळ्याला दिसतं. तुम्हाला असं वाटतं की ज्या 4 महिन्यांपूर्वी जो प्रचार झाला, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आज पण परिस्थिती तीच आहे, दुधाला भाव नाही, आज ही स्थिती तीच आहे, कांद्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांवरती ध्रुवीकरण आणि बटेंगे कटेंगे हे भारी ठरलं. नक्कीच मुख्य विषय आहे तो बेरोजगारीचा. महाराष्ट्रापुढचा आणि देशापुढचा तरुणाच्या हाताला काम देणं हा सगळ्यात महत्वाचा विषय. त्याच्यावर काय चर्चा झाली? असं आहे की 1000 कॅरेट जर भरायचं ठरलं तर लाखभर मुलं येतात जवानांकरता, सैन्यात जाण्याकरता, परत जातात 9,000 घरी. काय त्या मुलांनी काय करायचंय त्याच्यावर चर्चा काही नाही, बिलकुल चर्चा नाही. इतक्या जागा खाली, 2.5 लाख जागा खाली आहेत सरकारी, ते काही नाही. उलट पेपर फुटी हे आम्ही पाहिलं, त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार आम्ही पाहिला यांच्या काळामध्ये. त्याच्यावर चर्चा नाही. महागाईवर चर्चा नाही. अरे तुम्ही 1500 रुपये देत असताना त्या माऊलीला त्या घर खर्चाकरता किती वाढ केली तुम्ही दिवाळीच्या. आता लगेच आता इलेक्शन संपल्या किती वाढ झाली, काही चर्चा नाहीये. तुमच्या महिलांवर किती अत्याचार झाले अलीकडच्या कालखंडामध्ये, यांच्या कालखंडात असं जर पाहिले, नाकडेवारी काढल्यावर तर त्याच्यावर चर्चा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि खाली पडतो, तो कोसळतो. अरे तो कोसळण्याचे कारण तुमचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर चर्चा नाही. त्यांनी हे केलं की हे मूलभूत विषय जे आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे असतील, ते स्त्रियांवरचे अत्याचाराचे असतील, ते महागाईचे असतील, ते रोजगाराचे असतील, ते सगळे बाजूला कसे जातील आणि लक्ष पूर्णपणे दुसरीकडे कसं वेधलं जाईल याच्याकरता पराकाष्ठेचा प्रयत्न. पानन जाहिराती, रोज पानन जाहिराती. टीव्ही पाहायला का म्हणजे बातम्यांना वेळ नाही एवढ्या जाहिराती. तुझा मोबाईल उघडला का जाहिराती. एवढा प्रचंड पैसा, हा कोणाचा पैसा आहे शेवटी? हा पैसा एवढा जाहिराती, तुम्ही शेकडो कोटी, हजारो कोटीच्या जाहिराती करता. योजना कमी पैशाची, जाहिरातीवर जास्त, हे तुमचं दिसतं. तर हे सगळं त्यांनी लोकमानस बदलण्याकरता वापरलेलं तंत्रज्ञान आहे. काँग्रेसकडे नाही एवढा पैसा.
काँग्रेस सगळ्याच मर्यादा आहे, आमचे रिसोर्सेस मर्यादा आहे, कारण आम्ही त्या मार्गाने जात नाही. आम्ही जातो, लोकांना आपला कार्यक्रम सांगतो, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतं मागतो. त्यामुळं कार्यक्रम असेल नाही तर आमच्या आघाडीचे पक्ष आम्ही आमच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवला, आम्ही जो कार्यक्रम दिला त्याच्यावर विश्वास ठेवला, तो सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला, यांच्या त्रुटी सांगण्याचा प्रयत्न मला केला. आश्चर्य वाटतं की 40 वर्ष तुम्ही राजकारणात आहात आणि 40 वर्ष सलग आमदार मंत्री आहात. तुमच्या मतदारसंघात पण तुम्हाला असं वाटलं की पैसा जिंकतोय आणि तुम्ही कमी पडताय? हे खरं आहे की दुर्दैवानं काही गोष्टी खऱ्या आहेत. लाडली बहीण आहे, धार्मिक ध्रुवीकरण जे करण्यात आलं जाणीवपूर्वक ते आहे. तिसरा पैशाचा महामूर वापर हे सुद्धा कधी नाही ते आमच्या मतदारसंघानं पाहिलेलं आहे, कधीच नाही. माझ्याकडं मी असा नशीबवान लोकप्रतिनिधी आहे की सगळ्यात कमी खर्चाचं निवडणूक आतापर्यंत मी करत आलो. आता मी कमी खर्चाचीच केली, मला जे जमतं तेवढंच मी केलं. आमचा कार्यक्रम जाणं, पोहोचवणं, नाहीतरी आम्ही 365 दिवस कायम उभे लोकांकरता, प्रत्येक कुटुंबाकरता. प्रत्येक कुटुंबाचं सांगू शकतो मी की त्या कुटुंबामध्ये आमचा कसा संपर्क आहे सांगू शकतो. इतकं एक घटना घडली एखाद्या कुटुंबामध्ये तर फोन केला तर 1 तासात माणूस मोटरसायकल जाऊन उभी राहते त्याच्यापुढं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा विचारायला. ही यंत्रणा आम्ही बसवलेली. आता ह्या सगळ्यानंतर पुन्हा निवडणुकीला असं काही वेगळं करावं इथं अजिबात प्रयत्न मला नसल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं राहिलो, हेही खरं आहे. पण ते नवख्या उमेदवाराकडे एवढे पैसे आले कसे? फक्त नवखा तो चेहरा पुढे केलेला होता, बाकी खूप काही होतं पाठीशी. अनेक महाशक्ती म्हणा, 11 शक्ती त्यांच्या पाठीच्या होत्या, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हे सगळं होतं म्हणजे त्यांच्यापेक्षा हे ज्या पद्धतीने वापरल्या गेल्या याच्यातून ते झालेलं आहे. आता प्रचार केला जातो का संगमेर तालुक्यामध्ये फार मोठी दहशत. तुम्हाला सांगतो का, हा दहशतीचा मुद्दा 2-3दा मी मांडला शिर्डी मतदारसंघात. मग त्यांनी म्हणायला लागले संगमेर दहशत आहे. मी म्हटलं की जाहीर एका व्यासपीठावर येऊया, आपण चर्चा करूया, आपण कोणत्या तालुक्यात दहशत आहे, चर्चा करूया आपण की विकासाची वाटचाल कुठं कोणत्या तालुक्यात जात आहे, चर्चा करू आपण की कशा पद्धतीनं अर्थव्यवस्था कोणाची चांगली आहे. कुणी उत्तर द्यायला तयार नाही त्याला. माझ्या एका व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी होती. तुम्ही लोकसभेमध्ये नगर दक्षिणमध्ये जास्त लक्ष घातल्यामुळे यावेळेला विखेंकडून तुमच्या मतदारसंघामध्ये अधिक जास्त प्रचार करण्यात आला. ज्या पद्धतीची वक्तव्य तुमच्या लेखीबद्दल, कन्येबद्दल करण्यात आली, ज्या पद्धतीने हे एवढं वातावरण असं आहे की खरं म्हणजे ठीक आहे, मी दक्षिण नगरमध्ये मी गेलो, लक्ष घातलं, ते माझं काम होतं. महाविकास आघाडीचा उमेदवार होता, मी त्या पद्धतीने केलं. त्यांच्या गुणांना ते पडले, त्यांना वाटतं की माझ्यामुळंच पडले. आता ते ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु त्यानंतर ज्या खालच्या पातळीला जाऊन जी भाषणं करण्यास सुरुवात केली ती माझी खासदार सुजय विखे यांनी, आणि ते 3-4 सभा झाल्यावर 4थ्या सभेमध्ये तर त्यांचा एक कार्यकर्ता जो अध्यक्ष होता, जुना कार्यकर्ता, त्यांचाच पट्टा त्याच्या गळ्यात बांधलेला कायमचा, तो त्यांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन भाषण आपण जर ऐकावं वाटत नाही इतकं वाईट पद्धतीने केल्यानंतर खरं म्हणजे प्रचंड असंतोष तिथे झाला. लोकांनी तो असंतोष दाखवलाही, नाकारता येणार तो असंतोष दाखवलाही लोकांनी. ही वस्तू पण शेवटी राजकारणाच्या आपल्यात असं असतं की राजकारण आहे, राजकारण मतमतांतर आपले आहे, पक्ष आहे, मतमतांतर आहे, पण त्याला एक मर्यादा पाळून ते केलं पाहिजे हे अभिप्रेत आहे. तुम्ही त्या मर्यादा सोडून खालच्या पातळीला गेल्यानंतर तो रोषाला सामोरं जावं लागलं त्यांना. तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला वेदना झाल्या ज्या पद्धतीची वक्तव्य तुमच्या लेखीबद्दल झाली? वेदना होणं साहजिक. ती काय माझी लेख निवळ असं नव्हतं, तर तिच्या व्यतिरिक्त सुद्धा सगळ्या महिला ज्या आहे, आई भगिनी आपल्या सगळ्या आहे, त्यांचा अपमान होता. तो त्यांच्याकरता केलेलं वक्तव्य असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही, इतकं वाईट पद्धतीचं वक्तव्य ते होतं. सगळ्या भगिनींचा अपमान तो होता. वाईट तर साहजिकपणे वाटणं, परंतु खंबीर मी राहिलो. तिला सुद्धा मी दिल्लीत होतो, मला कळाल्यानंतर तिला फोन करून सांगितलं की तू एका स्वातंत्र्य सैनिकाची नात आहे, भक्कम राहायचं, खंबीर राहायचं, लढायचं, हे सांगितलं. ती राहिली भक्कम. आता विखे विरुद्ध थोरात संघर्ष आता अजून नगर जिल्ह्यात पेटणार अशी शक्यता, संघर्ष हा अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.
असं आहे की मी मतांतर मान्यच करतो, पक्ष मान्य करतो, पण प्रत्येकानं आपल्या मर्यादा राखूनच वागलं पाहिजे. त्यामध्ये विखेंनी मर्यादा सोडल्या असं वाटतं. तुम्ही एक तपासलं पाहिजे, म्हणजे चॅनल्स जेव्हा तुमच्यासारखे काम करतात ना, त्यावेळी तुम्ही स्वतंत्रपणे काही निरीक्षण केले पाहिजे. म्हणजे तुम्ही सुद्धा कधी कधी म्हणलं पाहिजे नाही तुम्ही असं वागले. नाही, आम्ही म्हटलंच ज्यावेळेला ते वक्तव्य आलं त्याबद्दलचं, म्हणजे डॉक्टर जयश्री यांच्याबद्दल, त्याला आम्ही सगळ्यांनीच म्हटलं की ते चुकीचं वक्तव्य होतं, चुकीच्या पद्धतीनं होतं आणि ते चुकी म्हणजे कुणाच्याही बद्दलचं असो ते चुकीचंच होतं. तुम्ही चॅनल्सनी सुद्धा थर्ड पार्टी म्हणून त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे, डाटलं पाहिजे चुकत असेल तर. आता लोकशाही वाचवायची असेल तर तुमचं योगदान फार महत्वाचं चॅनल्सवाल्यांचं. ठीक आहे, काही चॅनल्सच्या बाबतीत अडचणी, तरी महाराष्ट्रातले आपले चॅनल्स खूप चांगले आहे असं माझं मत आहे. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत बोलतो मी, त्यामुळे खूप स्वतंत्रपणे मराठी चॅनल्स काम करतात. तुम्ही काहीतरी असं केलं पाहिजे की कोण आपली लोकशाही मोडतोय, कोण आपली राज्यघटना मोडून पाहतोय, तिला जपणे. तुमचं स्वातंत्र्य सुद्धा या लोकशाहीवरच अवलंबून आहे, तुमचं स्वातंत्र्य राज्यघटनेवर अवलंबून आहे. हे स्वातंत्र्य गेलं, ही राज्यघटना गेली तर तुम्ही गेले असं समजायचंय. मग उत्तर कोरियासारखं एकच चॅनल चालू शकेल. तशी अवस्था येणार नाही. आणि आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य संग्रामानंतर सुद्धा अनेकदा अशा पद्धतीच्या चळवळी बघितलेल्या आहेत महाराष्ट्रानं. पण आता पुढचा रस्ता कसा असणार आहे, कारण की काँग्रेसमध्ये एका प्रकारे निराशा आली की काय अशी परिस्थिती आहे. कारण दिग्गज पडले, अवघे 15 लोक निवडून आलेले आहेत. आता विरोधी पक्षनेता पण नाहीये विधानसभेत. नाही, ठीक आहे, काँग्रेस हा विचार आहे. कारण परत आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाला सामोरं जायचंय. दोन गोष्टी, एक तातडीच्या काही गोष्टी आणि नंतर लॉंग टर्मच्या, अशा दोन गोष्टी काँग्रेसमध्ये कराव्या लागतील. एक तर काँग्रेस हा विचार आहे जो आपल्या राज्यघटनेशी निगडीत आहे आणि तो विचार बळकट करणं ही गरज आहे, काळाची गरज आहे. तो विचार शाश्वत विचार आहे. लोक सत्तेकरता म्हणून, सत्ता कसं मिळवायची म्हणून उपयोग धर्माचा करतात, पैशाचा करतात किंवा अन्य पद्धतीनं दांडगाई करून, म्हणजे हे करून, गुंडगिरी करून मिळवतात. काँग्रेसच्या विचारामध्ये जे आहे ते आपले विचार मांडून, विकासाचा वाटचाल मांडून आपण मतं मागायचं असं आहे. त्यामुळे एकतर आम्हाला पुन्हा ह्या सगळ्या याच्यावर काम करावं लागेल. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सध्या या निवडणुकीच्या बाबतीत अत्यंत मोठा संभ्रम आहे आणि हा संभ्रम आहे तो भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्रांबाबत आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं सत्ता मिळवली. त्यामुळे ती जनता ज्यावेळेस आम्ही बरोबर घेऊ त्यावेळेस आमचं यश फार चांगलं राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मला आत्मविश्वास आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही चांगलं यश मिळू. कारण यांनी जे उद्योग केलेत, जे आमचे त्यावेळेस लक्षात आले नव्हते, ते आता समजून सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. तो कालखंड आता येत्या कालखंडात त्याचं जनतेपर्यंत पोहोचू, समजून सांगू, जनतेला बरोबर घेऊ आणि काय जे झालं ते पूर्णपणे दुरुस्त करू. कारण जनता आमच्या बरोबर येईल याचा विश्वास मला आहे. लॉंग टर्म मध्ये मात्र खूप काम करावं लागेल. ते विशेषतः कायम सगळ्या आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा असं म्हणले होते की स्वतंत्र भारतापुढचं आव्हान हे राहील की ही राज्यघटना आहे, हिच्याप्रमाणे चालत असताना जे लोक धार्मिक तेढ निर्माण करतील आणि त्याच्यातून सत्ता मिळवायचा प्रयत्न करतील त्यांना सामोरं जावं लागेल आणि त्याच्यातून ही वाचवण्याचं काम फार महत्वाचं आहे. त्याच्यातून देश घडवायचा आहे. हे आव्हान सगळ्यात मोठं राहील असं म्हणलं होतं. तर मला वाटतं ते आव्हान आजही आमच्या पुढं, सर्वांपुढं आहे असं मला वाटतं. त्याकरता एक वैचारिक काम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करावं, तरुणांपासून करावं लागेल, त्याला घडवावं लागेल. हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. पण तुम्हाला वाटत नाही की आता पण पैसे आहेत, परत पण 3 महिन्यानंतर पण परत पैसे असणार आहेत, परत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे 2100 रुपये जातील, परत तोच खेळ जो विधानसभेला झाला परत त्याचाच तुम्हाला फटका बसेल? आहे, काळजी आहेच आहे, परंतु आपला मार्ग सोडून चालत नाही. शेवटी आमचा मार्ग आहे की योग्य दिशेनं देश नेणं ही आमची जबाबदारी. सत्तेकरता काही करणारे हे जे आहेत त्यांना लोक काही काळात, आता लोकांकडून झालं की ईव्हीएमकडून झालं ही शंका आमच्याकडून आहेच आहे, परंतु लोक याच्यात आणखी जागृती करून देणं हेच आमचं काम आहे, करू आम्ही ते. पण आता तुमचा आवाज पण क्षीण झालाय विधानसभेतला, विरोधी पक्षनेता पण नसणार आहे, कसं करणार? कारण सभागृहात तरी आवाज क्षीण कसा होईल? आमचं असं आहे की असतील आमचे 16 किंवा आमचे मित्र पक्षांचे काही,
आवाज तर त्यांचा चांगलाच राहणार आहे, काही हरकत नाही. ते जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील. आम्ही सुद्धा बाहेर आहोत. आमचा आवाज क्षीण होण्याचं कारण नाही, कारण आम्ही विचारावर लढाई करतोय. विचारावर जो लढाई करतो ना, आणि ते काय सत्तेकरता करतो असं नाही, तो देश वाचवण्याकरता करतो. त्याचा आवाज कधीच क्षीण होऊ शकत नाही. तुम्हाला म्हणजे हा प्रश्न यासाठी विचारतोय मी, कारण की आता ज्याही वेळेला असा पराभव होतो त्यावेळेला निश्चितपणे लोक वेगवेगळा विचार करायला लागतात. आज खरं तर अंबादास दानवे म्हटले की आमच्या पक्षामध्ये आता असं मंथन सुरू आहे की आपण वेगळं लढलं पाहिजे. कदाचित महाविकास आघाडी इंटॅक्ट राहील असं वाटतं तुम्हाला? आता एक अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत आमचे विधान परिषदेतले. ते बोलले हे खरं आहे, आणि प्रत्येक पक्षाला शेवटी तो अधिकार आहे की आपला आपला पक्ष कसा वाढवायचा. माझ्या मनात काही ती शंका आहे. परंतु असं आहे की ज्यावेळेस पराभव होतो ना, तर मी उमेदवार होतो. पराभवानंतर काय काय विचार मनामध्ये येतात ते काय सगळेच सांगितले पाहिजे का? परंतु तोच विचार बाहेर बोललं तर लोक परत चर्चा करतील. तसे अंबादास दानवे यांच्या मनात तसा विचार येऊन गेला असेल, परंतु शेवटी त्यांचा तो अधिकार आहे, काय करायचं त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं की शेवटी एकत्र राहून विचार पुढे नेणं आणि आपला सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून काम करणं हे मला महत्वाचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीनं आता अंबादास दानवे बोलले, तर आता बघा की अंबादास दानवे बोलले फक्त, पण जागा वाटपाच्या वेळेला तर एवढी रस्सीखेच झाली, एवढी तानातानी झाली. शिवसेनेनी ज्या भूमिका घेतल्या, काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्या सगळ्याचा पण परिणाम झाला की तुमच्यातल्या वादावादीचा, एकमेकांवर त्या कुरघोडीचा? अजिबात कुरघोडी काही झालेलं नाही. जेव्हा जागा वाटप हा ज्यावेळेस तुम्ही 3 मित्र, महायुतीचं एकदम स्मूथ झालं आणि महाविकास आघाडीमध्ये खूप वाद झाला, लोकांमध्ये परसेप्शन बदल. एकच फरक आहे की महायुती आणि महाविकास आघाडी आम्ही खुले होतो, खुले हॉटेलमध्ये बसत होतो, तुम्ही चर्चा पाहत होते, ऐकत होते, आमचे प्रवक्ते म्हणून येऊन बोलत होते. महायुतीचा कोणता प्रवक्ता येऊन बोलला आज काय झालं आघाडीचं याचं जागा वाटपाचं? कुणी बोलला नाही? बोलला एकही, कारण ते बोलायचा अधिकार सुद्धा त्यांना नव्हता. आणि त्यांचा शेवट असा होता की काही झालं तरी एकदम शेवटी सांगणार, तुम्हाला इतक्या जागा, तुम्हाला इतक्या जागा, इतक्या जागा, चला असं म्हटलं उठले. याच्यापेक्षा काय त्यांच्या हातात होतं जास्त? तसं झालं ते. आमचं तसं नव्हतं. आमचं मनमोकळ्या पद्धतीनं चर्चा व्हायची, असं काही नाही. मनमोकळा आग्रह धरायचा अधिकार सगळ्यालाच असायचा. त्याला तुम्ही काही म्हणत असाल, आग्रह धरायचो ही जागा पाहिजे आम्हाला, तो मला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त काही नसायचं. व्हायची ती चर्चा व्हायची. स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी एकत्रित लढणार की एकला चलोरेचा नारा? नाही, आम्हाला ती स्ट्रॅटेजी म्हणून या महायुतीला सामोरं जात असताना कोणत्या पद्धतीनं जायचं याच्यावर आम्हाला एकदा बसावं लागेल, त्याच्यातून ते ठरेल. अजून आत्ता काही फिक्स नाही? असं आहे की मित्रांबरोबर बसल्याशिवाय मी त्यांच्या वतीनं बोलणं बरोबर नाही. तुमची काही बैठक होणार आहे एकत्रित? बसू ना, आम्ही जरूर बसू एकत्र, काय बिघडत नाही. आणि कधीही बसू शकतो आम्ही. मी सुद्धा मध्ये 21-22 तारखेला उद्धवजींना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, चर्चा आम्ही केली. खरं म्हणजे चर्चा इतकी पॉझिटिव्ह होती का आता बहुमत नक्की होते अशी चर्चा होती. ठीक आहे, परंतु आम्ही बसू शकतो, कधीही बसू शकतो. दोन्ही ओपन माणसं आहेत आमच्याकरता, सगळ्यांकरता, एकमेकाकरता. आज तुम्ही बघितलं असेल प्रेस कॉन्फरन्स एकनाथ शिंदेची, तर त्यांनी आज क्लेम सोडून दिला. ते म्हणाले की महायुतीचे जे हायकमांड आहेत, अमित शहाजी, नरेंद्र मोदी जे ठरवतील ते मुख्यमंत्री होतील, मला काही त्याच्यामध्ये मी अडथळा असणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून ते राहिले, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम केलं, त्यांच्या काळात यश मिळाल्यामुळं मला वाटत होतं की त्यांनाच मुख्यमंत्री करतील. पण हा भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळं कसा निर्णय घेऊ शकतात, अजून काही निर्णय आला नाही. परंतु एकनाथ शिंदेनी सांगितल्याचा अर्थ निर्णय काय होणार हे समजतं. शेवटी वरून सांगितलं एकनाथ शिंदे असंच, म्हणजे काय म्हणणार आहे, त्यांना सांगितलं असं सांगा आता की जो निर्णय होईल तो मान्य आहे. तुम्हाला असं वाटतंय की एकनाथ शिंदेचा जो काही राजकीय वापर होता तो झाल्यामुळे आता भाजपने असा निर्णय घेतला? हे भारतीय जनता पक्ष आहे, तो त्याची जी नीती असते, त्याला राजकीय नीती म्हणा, फार तर फार कुटील नीती म्हणत नाही मी, त्याच्यामध्ये काही बसू शकतं. महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नेतृत्व बदलण्याची गरज असते मला वाटतं. खांदे पालटानंतर लोकांमध्ये जरा जास्त आत्मविश्वास येईल, जास्त त्यांना. आमचे अध्यक्ष नानाभाऊ काम करतायत, आम्ही त्यांना सगळे एकत्र टीमना काम करतोय. मला काही तसं ते वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी नेतृत्व एकानं करावं लागेल, बाकीच्यांनी साथ द्यावा लागेल.
असं आहे की एकाला नेतृत्व दिलं बाकीचे साथ नाही दिली तर त्याचं ती संघटना कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे नेतृत्व आहे, आज चालू राहील नेतृत्व, काय बिघडत नाही, चांगलं आहे. आम्ही सगळे एकत्र काम करू. नेतृत्व बदलाची गरज नाही. मला आवश्यकता तशी वाटत नाही, कारण शेवटी एकाकडे नेतृत्व राहणार आणि बाकीचे साथ देणार, दुसऱ्याकडे नेतृत्व दिलं बाकीचे बाजूला गेलं तर असं नसतं. तेव्हा आहे नेतृत्व, ते सगळेजण एकत्र चर्चेनं नेतृत्व पुढे नेऊ. तुमचं या पराभवानंतर कधी राहुल गांधींशी बोलणं झालं, त्यांचा काही फोन झाला? कारण तुमच्यावरती महाराष्ट्रात सर्वात जर नजीकचा नेता कोण असेल गांधी परिवाराचा तर तुम्ही आहात. नाही, त्यांचे निरोप आले की सी वेणुगोपालजी बोलले, खरगेजी माझ्याशी बोलले आणि शेवटी ते एकत्र बसलेलेच असताना माझ्याशी चर्चा केलेली आहे. सगळ्यांना थोडं वाईट वाटलं, म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत वाईट वाटलं, माझ्या बाबतीतही वाटलं. तुम्हाला काय पुढचा त्यांनी काही हे दिलंय की बाबा तुम्ही आता पुढच्या कार्यक्रमासाठी तयार राहा वगैरे? नाही, मी कायमच तयार असतो. त्यामुळे पुढचा कार्यक्रम काय, पक्ष म्हटलं तर विचार म्हटलं तर मी एक वैचारिक पद्धतीनं राजकारण करतो. मी हा प्रश्न यासाठी विचारला की तुमच्या कुटुंबाने कधी पराभव बघितलेला नाही. तुम्ही पहिलेही निवडणूक अपक्ष निवडून आलात आणि त्याच्यानंतर सलग निवडून येत राहिलात आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा आश्चर्य वाटले की अरे बाळासाहेब कसे काय पडले, म्हणून विचारलं की घरात काय त्या दिवशी. नाही, हे खरं आहे की मी प्रथमच आमच्या कुटुंबानं कधी म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याच आमचं राजकारण ते कधीच पराभव नाही, कारण मनापासून काम करतो. मला काय वाटलं किंवा कुटुंबाला काय वाटलं मी तर मला काही फील झालं नाही. याला कारण असं की मला त्या जनतेनं 40 वर्ष आमदारकी दिली, प्रतिनिधित्व दिलं. त्याच्यात आदरणीय सोनेजी आहेत, आमचे वडीलधारे आहेत, आमचे नागरिक मतदार आहेत, सगळ्यांच्या यांनाच ते मला मिळालं. 40 वर्षाच्या मध्ये 17-18 वर्ष मंत्रिपदात मिळालं. एवढंच नाही तर मला प्रदेश अध्यक्षपद मिळालं. मला आता काँग्रेस वर्किंग कमिटीचा 20 लोक जे आहेत त्याच्यामधला मी सदस्य आहे स्वतः सोनियाजींबरोबर. हे खूप मोठं भाग्य आहे. तर तालुक्यात सुद्धा मी अर्थव्यवस्था बदलली, बंधुभावाचं वातावरण ठेवलं, शैक्षणिक व्यवस्था चांगल्या केल्या. तिथे सुद्धा एक वेगळं वातावरण, एक आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निळवंड्यासारखं धरण करून पाणी जे पिढ्यानपिढ्या वाट पाहत होतं ते पाणी दुष्काळी भागात पोहोचवलं. आता एवढं सगळं केल्यानंतर मला आलं थांबायची वेळ. समजा थांबा म्हणली जनता तर मला दुःख करू नये. मी म्हटलं पाहिजे की दिलं त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजे आणि पुढे कामाला लागलं पाहिजे. काम चालू झालं तुमचं? काम त्या दिवशीच चालू झालं, लगेच काम चालू केलं. दुसऱ्या दिवशी काय केलं तुम्ही? दुसऱ्या दिवशी माझ्या मतदारजींनी चांगलं मतदान केलं होतं माझ्याकरता. साकूर भागामध्ये त्या गावांमध्ये तिकडे गेलो मी, त्या सगळ्यांना भेटलो, अगदी छान पद्धतीने भेटलो. काय नाही, सगळ्यांनी एकत्र चहा पाणी केला आणि भेटतोय. कमीत कमी 3 दिवसामध्ये काही 1000 लोकांना मी भेटलो असेल. हातात हात घ्यायचं, शेवटी हातात हात घ्यायला चर्चा बाकी राहिली, हातात हात घ्यायचंच काम करत होतो फक्त. चला ठीक आहे. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले आणि कसं आहे की लढण्याची सवय आहे आणि तो काही आजचा त्यांच्यासाठीचा राजकारण हा पहिला किंवा प्राथमिक दृष्ट्याचा भाग नाही आहे. गेली 40-50 वर्ष आणि त्या आधीपासून त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारण आहे. पण सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती जर कुठली असेल तर ती केवळ संगमनेरची नाही, तर राज्यातल्या काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी आहे आणि त्या सगळ्यांना रिज्युव्हेनेट करून, त्यांना सगळ्यांना इन्स्पायर करून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस कमाल करून दाखवते का हे बघणं आपल्याला इंटरेस्टिंग ठरणार आहे. थोडंसं खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुंबई तकची चर्चा केली त्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा आणि काँग्रेसलाही शुभेच्छा, कारण कठीण काळामधून काँग्रेस येते. ठीक आहे, आभारी. पाहत राहा मुंबईत.